हॅलो, राधा राधा. आपण आज होळिकेसाठी रेमेडी जाणून घेऊयात, की कसं निगेटिव्हिटी क्लीन करायचं आणि कसं प्रोटेक्शन घ्यायचं. या दोघांवरती मी तुम्हाला रेमेडी देईल आज. ठीक आहे. रेमेडी नंबर 1, येल्लो मस्टर्ड आणि कापूर मिक्स करायचा. नेक्स्ट डे होळी आहे असं पहिल्या दिवशी रात्री तुम्ही अख्ख्या त्या घरामध्ये पसरवायची किंवा फेकून ठेवायची कॉर्नर्समध्ये, आणि ऑफिसमध्येही कॉर्नर्समध्ये तुम्ही टाकून ठेवायचं. नेक्स्ट डे मॉर्निंगला झाडायची किंवा नेक्स्ट डे इव्हिनिंगला केलं तरीही चालेल. होळिका रात्री 8-9 वाजेला असेल, त्याच्या आधी जरी तुम्ही ती झाडून टाकली तरीही चालेल. त्याच्यावर तुम्ही घरचे पाय देऊन चालताय तरीही चालेल, काही हरकत नाही. सगळी ती निगेटिव्हिटी झाडून घेतल्यानंतर ते सरसोने कापूर जमा करून ते तुम्ही होलिकेमध्ये टाकायची. ही झाली क्लिन्झिंग. ऑराची क्लेन्झिंग कशी करायची, तर येलो मस्टर्ड आणि भीमसेनी कापूर मिक्स करायचा आणि डोक्याकडून पायाकडे असं 11 वेळा उतरवायचं आणि होलिकेमध्ये टाकायचं. तुम्ही कशीही ते पिशवीमध्ये, पेपरमध्ये कशीही कॅरी करू शकता तिथपर्यंत, आणि ते होलिकेमध्ये टाकून द्यायचं. हे झालं ऑरा क्लेन्झिंग. ऑफिस आणि तुमचं घर हे झालं क्लिनिंग. ठीक आहे. सेकंड रेमेडी क्लिनिंगसाठी, पाम तळहाता एवढा ब्लॅक कलरचा कपडा घ्यायचा आहे, कोरा कपडा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही 3 पिंच ब्लॅक सेसमे टाकायचे. काळं तीळ 3 पिंच टाकायचं. त्याची पोटली बनवायची. होळीच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर ती पोटली कॅरी करायची अख्खा दिवस, आणि रात्री जेव्हा तुम्ही पाय पडायला होलिकेजवळ जाणार त्यावेळेला ती पोटली तशीच्या तशी तुम्ही होलिकेमध्ये टाकायची. ही तुमची खूप वर्ष आधीपासून जी तुमच्याबरोबर निगेटिव्हिटी कॅरी फॉरवर्ड होत आहे ती सगळी क्लिनिंग होऊन जाणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. ही झाली सेकंड रेमेडी. थर्ड रेमेडी, कोणी गुप्त शत्रू आहे, तुम्हाला वाटतंय की कोणी माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार करतंय, मला पण ते कळून येत नाहीये, कोणीही जर शत्रूची जर एनर्जी तुम्हाला जाणवत असेल, तर त्याच्यासाठी काय करायचं, 4 गोमती चक्र घ्यायचे. ते 4 गोमती चक्र हातामध्ये घेऊन अफर्म करायचे, की माझा शत्रू जो जो आहे तुम्हाला माहिती आहे त्याचं नाव घ्यायचं, किंवा जो गुपित आहे तो, माझ्या पाठीमागचा शत्रू किंवा माझ्या समोरचा शत्रू, जे कोणी आहे ते सगळे शांत होऊ देत. आपल्याला शत्रू नाही नष्ट करायचा आहे, शत्रूच्या मधली शत्रुता नष्ट करायची आपल्याबद्दलची. ठीक आहे. सो त्याच्या मनामधले माझी सगळी निगेटिव्हिटी शांत होऊन जाऊ दे, त्याच्या मनातली सगळी निगेटिव्हिटी भस्म होऊन जाऊ देत, असं म्हणून ते 4 गोमती चक्र तुम्ही ते होळीमध्ये टाकायचे आणि नमस्कार करून घ्यायचा. ठीक आहे. हेल्थसाठी, जर कोणी घरामध्ये मेंबर आहे तुमच्या आणि खूप वर्षानुवर्ष आजारी आहे किंवा काहीतरी मेजर डिझीज आहे, तो हील होत नाहीये, त्यासाठी काय करायचं, 21 गोमती चक्र घ्यायचे. 21 गोमती चक्र त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायाकडे 21 वेळा उतरवायचे, आणि मग तेच गोमती चक्र तुम्ही होळीच्या मध्ये अग्नीमध्ये दाह करायचा त्याचा. आणि मग तुम्हाला 1 महिन्यानंतर 1 महिना साधारण 21 ते 22 दिवस कोणत्याही रेमेडीला वर्क करायला वेळ लागतो. म्हणजे हे जे रेमेडीज म्हणजे हीलिंग बद्दलच्या, जे हीलिंगसाठी आपण रेमेडीज करतोय, त्याच्यासाठी काही मॅनिफेस्टेशन हवंय त्याच्यासाठी. जर क्लीनिंग करायचं असेल तर ते इन्स्टंट काम करतात रेमेडीज. बट काही मॅनिफेस्ट करायचे, काहीतरी मिळवायचे तुम्हाला, त्याला 21 दिवस तरी साधारण द्यावे लागतात. सो हेल्थसाठी जे हीलिंग हवी आहे तुम्हाला, तर हे 21 गोमती चक्रची रेमेडी खूप बेस्ट आहे. ती रेमेडी केल्यानंतर 21 दिवस तरी तुम्हाला वेळ लागेल मॅनिफेस्टेशनला. हळू-हळू, हळू-हळू, हळू हील होताना दिसेल तुम्हाला प्रॉब्लेम. ठीक आहे. परत अजून एक रेमेडी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन हवंय. त्या प्रोटेक्शनसाठी काय करायचं, तर सकाळी होलिका झाल्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला होळिकाजवळ जायचं आहे आणि ती राख आणायची. त्या राखेपासून तुम्ही खूप सारे गोष्टी मॅनिफेस्ट करू शकता. सो चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही राख ती घरी आणून ठेवू शकता. त्याच्यावर अजूनही मी रेमेडी देते पुढे. ठीक. सगळ्यात आधी प्रोटेक्शनसाठी कोणत्याही कपड्यामध्ये ती घ्यायची आहे थोडीशी. 3 पिंच, 4 पिंच, 5 पिंच, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये येल्लो सरसो टाकायची. त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, आणि ही पोटली बांधून तुम्ही दरवाजाच्या वरती ठेवायची. नकळत कोणाला दिसणार नाही अशी, कोणी टोकणार नाही अशी ती पोटली बांधायची. बांधल्यानंतर जर कोणाला दिसत असेल तर चालेल, पण बांधताना किंवा कोणी टोकेल असं करू नका. ठीक आहे. सो हे भूत, बाधा, कोणाची निगेटिव्हिटी, ब्लॅक मॅजिक, कसल्याही प्रकारची निगेटिव्हिटी पासून तुम्हाला प्रोटेक्शन देईल. हे नेक्स्ट डेला करायचं. ठीक आहे. परत तुमची कोणतीही मनोकामना असेल, कोणतीही मनोकामना, त्यासाठी होळीच्या दिवसापासून, म्हणजे उद्या पौर्णिमा आहे, तर उद्या रात्री पूजा वगैरे करून आल्यानंतर काय करायचं, उद्यापासून पुढचे 5 दिवस कंटिन्यू 5-5 जास्वंदाचे फुलं हे तुम्ही हनुमानजींना चढवा. 5 आज चढवले, उद्या 5 चढवले, परवा 5 चढवले, असे 5 दिवस कोणतीही विश बोलून तुम्ही हनुमानजींना
तुम्ही 5 फुलं जास्वंदाची चढवा आणि विश मागा. ती विश तुमची नक्की पूर्ण होईल. ठीक आहे. परत एक स्ट्राँग अशी देते, पण ती तुम्ही स्ट्राँगली केली पाहिजे. ठीक आहे. ती अशी की जर तुमचं खूप खूप प्रमाणामध्ये खर्च होत असेल, पैसे सेव्हिंग्ज होत नसतील किंवा वायफळ खर्च होत असेल आणि विनाकारण ते खर्च झाल्यानंतर तुम्हाला कळत असेल, तर अशासाठी काय करायचं, सरसोचा तेल, कोरा दिवा घ्यायचा मातीचा. त्याच्यामध्ये सरसोचं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि 2 वाती, एकाच वातीचे दोघं बाजूने दिवा लावायचा. एक वात लावायची लांब आणि त्याच्या दोघं बाजूला तो दिवा दारामध्ये लावायचा तुमच्या. दारामध्ये पेटू द्यायचा, पेटू द्यायचा, पेटू द्यायचा. म्हणजे 1 तास, सव्वा तास, 2 तास. ठीक आहे. आणि मग नंतर तो दिवा उचलून तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये दाह करा. असं म्हणून, की माझी सेव्हिंग्ज होऊ देत, माझ्या दारामधले, माझ्या घरामधली लक्ष्मी बरकत होऊ देत आणि प्रॉस्पेरिटी वाढू देत, स्टेबिलिटी होऊ देत माझ्या घरामध्ये जी पण लक्ष्मी येते तिला. असं म्हणून तो दिवा तुम्ही जळत्या होळीमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. याच्याने तुम्हाला खूप ड्रास्टिक चेंजेस दिसायला सुरुवात होतील खूप फास्ट. ठीक आहे. परत अजून एक देते मी, की होळीच्या ठिकाणी पूजेला जो नारळ आणाल तुम्ही, ठीक आहे. तो नारळ घरी घेऊन यायचा. तिथे त्या पूजा केल्यानंतर थोडा वेळ तिथे थांबायचं आहे. थोडा वेळ तिथे राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर तो एक अक्षर नारळ घेऊन यायचा आहे घरी. लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे. त्याच्याबरोबर जर स्फटिकचं तुम्हाला काही ठेवता आलं, श्रीयंत्र किंवा क्लिअर क्वार्ट्जचा किंवा काहीही क्लस्टर वगैरे काहीही. स्फटिकचं त्याच्याबरोबर ठेवून तुम्ही ते तुमच्या तिजोरीमध्ये कॅरी करा. त्याच्याने ही सेव्हिंग्ज तुमची वृद्धी दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ होताना दिसेल. ठीक आहे. म्हणजे फास्ट ड्रास्टिक चेंजेस यायला सुरुवात होते. ठीक आहे. अजून मी तुम्हाला एक हेल्थसाठी देते. जर कोणत्याही प्रकारची जर नवग्रह बाधा असेल किंवा नवग्रह तुम्ही खूप सारे रेमेडीज करून झालेत किंवा सगळे प्रयत्न करून झालेत, मंत्र करताय, चॅन्टिंग करतायत आणि होतच नाहीये. तर त्यासाठी होळीच्या नेक्स्ट डेला जायचं, होळिकाच्या ठिकाणी नमस्कार करायचं, त्यांची रिक्वेस्ट करायची, की मला ही राख नेऊ देत देवी आणि मला याच्याने तुम्ही फायदा द्या. असं म्हणून त्यांच्या परवानगीने तुम्ही ती राख खूप चांगल्या प्रमाणामध्ये घरी घेऊन यायची आहे आणि मग त्या राखेचा दर सोमवारी पाणी करायचं. 1 लोटा पाण्यामध्ये ती पिंच ऑफ होळीची राख जी आहे ती त्यात टाकायची आणि महादेवाचा अभिषेक करायचा. ठीक आहे. याच्याने तुम्हाला प्रॉस्पेरिटी दिसेल, कोणतीही विश फुलफिलमेंट होताना दिसेल. तुम्ही कोणतीही विश असेल तुमची, ती घेऊन करा तुम्ही. नवग्रहही शांत होतील तुमचे आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही बाधेपासून मुक्त व्हाल किंवा कोणत्याही प्रकारची विश तुमची पूर्ण होईल. ठीक आहे. आणि मेन होळीच्या दिवशी म्हणजे आजपासून जरी केलं तरी चालेल. कुणाच्याही घरचं खायचं नाहीये, कोणी दिलेलं खायचं नाहीये. तो मित्र असू दे, शत्रू असू दे, बाहेरचं अजिबात कोणी दिलेलं खायचं नाही. मग पान असू दे, इलायची असू दे, कोणी काहीही खायला दिलं बाहेर घेऊन, तरीही ते खायचं नाहीये. 2-3 दिवस. होळीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा हे पाळायचं हे तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. कोणाचीही निगेटिव्हिटी, कोणाचाही कर्म स्वतःसोबत कॅरी फॉरवर्ड करायचा नाहीये, कसल्याही प्रकारचा. सो हे मेन आहे ह्या गोष्टी. प्रोटेक्शन घेऊन बाहेर पडा. मेन गोष्टीत ह्या तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हे तुमच्यासाठी आहे आणि याच्याने घर, ऑरा आपला हे सगळं प्रोटेक्टेड राहील. अशा गोष्टी करा. कोणाचंही दिलेलं वगैरे खाऊ नका. सोबत कापूर कॅरी करा. तुम्ही घराबाहेर जाताय, आल्यानंतर लगेचच येल्लो सरसोने तुम्ही ऑरा क्लिन्झिंग करा. ती होळीमध्ये टाकून द्या उद्याच्या दिवशी आणि उद्यापासून तुम्ही चांगले क्रिस्टल वापरा किंवा नेहमी कापूर ठेवा सोबत. हे बेसिक ज्याच्याने तुम्ही पॉझिटिव्हिटी मेंटेन कराल तुमची. फोकस राहाल गोष्टींवरती. पुढे तुम्हाला कोणत्याही गोष्टीत सक्सेस मिळवताना कुठेही काही अडचण येणार नाही. या गोष्टीची काळजी घ्याल. होप की तुम्हाला रेमेडीज आवडल्या असतील. नक्की ट्राय करा. प्रोटेक्शन घ्या आणि एन्जॉय करा. हॅपी होली.